नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आज संतोषराव मधुकरराव खराटे, केनवड, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांच्या हळदीच्या प्लॉटवर. आणि हा हळदीचा प्लॉट आहे, तर प्लॉट ऑनर पण आहेत सोबत आणि आमचे गोळे सर आहेत. तर हे हळदीचं जे व्यवस्थापन आहे संतोष सरांनी खूप छान केलं आणि लावगणीची पद्धत जी आहे ती एक नंबर झाली आहे. 6 इंच बाय 12 इंच आपल्याला लावगणची पद्धत होती. ही पहा सर, ही 6 इंच आणि ही थोडं 12 इंच 10 इंच झालं. थोडंसं हे अंतर वाढवायला पाहिजे होतं, हे अंतर वाढलं पाहिजे. आता ही जी आहे ना, इकडं अंतर आणि हे अंतर सेम राहिलं, तर हे सेम नाही राहायला पाहिजे. नाही ती कशामुळे झालं सर, म्हणजे काय मध्ये जर अंतर राहिलं लावल्यामुळं बाईनं जर म्हटलं असं ते ही जी हे ही आडवी पडलेली आहे समजा, आणि बाई जी लावते ती उभीच लावते, बरोबर शेंग जी लावते का नाही ती उभ्याच पद्धतीत लावते. पुढे चालून काय होतंय, प्रकाश शोषण प्रक्रियेसाठी अडथळा येत आहे आणि त्यामुळे पान चिचुळं राहत आहे. पान जर चिचुळं राहिलं तर ऑटोमॅटिकच शेंग पण चिचुळी राहणार. खाली नाहीत, काय नाही, खांडी नाही, तर खांडीची काहीच अडचण नाही. याला 2 ड्रेंचिंग झालेले आहेत शेतीशाळेच्या आणि स्प्रे शेड्यूल आता चालू व्हायले. 3ऱ्या महिन्यात 2ऱ्या महिन्यामध्ये स्प्रे शेड्यूल आपलं चालू होतं. तर पहिली जी ड्रेंचिंग असते लागवण झाल्यानंतर आपण 7 दिवसामध्ये ती पहिली ड्रेंचिंग घेतो. त्याच्यानंतर दुसरी ड्रेंचिंग त्या 7 दिवसाच्या आफ्टर डे 28 दिवस म्हणजे 1 महिना दुसरी ड्रेंचिंग, आणि 3ऱ्या ड्रेंचिंगसोबत आपलं स्प्रे शेड्यूल चालू होतं. तर स्प्रे शेड्यूलमध्ये आपण पहिल्यांदा घेतो 50,000 किंवा 1,00,000 ppmचं निमार्क पहिला स्प्रे. दुसरा स्प्रे घेतो आपण ह्युमिक ॲसिड. ह्युमिक ॲसिड याच्यासाठी की पांढऱ्या मुळाचा विकास चांगला व्हावा, त्यासाठी ह्युमिक ॲसिड. आणि 3रा स्प्रे प्लस निमार्क, आणि 4था स्प्रे प्लस ह्युमिक ॲसिड प्लस pH बॅलेन्सर. तर अशा पद्धतीनं स्प्रे शेड्यूलचं पूर्ण 1 महिन्याचं व्यवस्थापन आहे. आणि ड्रेंचिंग जी आहे ही ड्रेंचिंग 28 दिवसाला आहे. त्या ड्रेंचिंगमध्ये काय आहे, ड्रेंचिंगमध्ये ह्युमस आहे, नॅचरल ह्युमस. ह्युमिक ॲसिड आणि ह्युमसमधला फरक जाणून घ्या. ह्युमिक ॲसिड म्हणजे एन्झाईम आहे. एन्झाईम म्हणजेच याला आपण संप्रेरक म्हणतो, तर ते केमिकलमध्ये मोडतं ह्युमिक ॲसिड म्हणजे. आणि ह्युमस म्हणजे हे नॅचरलमध्ये मोडतं, की नॅचरल जे कंटेन आहे. तर नॅचरल कंटेनमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे. नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डो आणि क्लोरीन हे सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे जे नॅचरल ह्युमस आहे, तर नॅचरल ह्युमसची प्रक्रिया खूप छान आहे. कारण ऑर्गॅनिक कार्बन जर आपण मेंटेन केला, pH बॅलेन्स जर आपण व्यवस्थित केलं, तर ॲटोमॅटिक जे आपण केमिकल डोस वापरणार आहोत ते अपलोड होतं ॲटोमॅटिक. आणि अपलोड झाल्यामुळं जी आपली पिकाची ग्रोथ आहे ही समाधानकारक राहते. त्यामुळे नॅचरल ह्युमस प्रति महिन्याला आपण वापरतो, प्रति एकर 5 लिटर. आणि बायोपॉवर घेतो. बायोपॉवरमध्ये काय आहे, बायोपॉवरमध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, PSB आणि KMB. फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया. आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता आहे. तर फॉस्फरसची कमतरता असल्यामुळं आपल्याला फॉस्फरस नाही पाहिजे. कारण आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस आपण 30 वर्षापासून आजपर्यंत आपण फॉस्फरस टाकतो, पण फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया नाही टाकत. कारण फॉस्फरसची कमतरता आहे, म्हणजे फॉस्फरसची कमतरता सॉईलमध्ये तर दाखवते, पण आपल्या सॉईलमध्ये जर टेस्टिंग केली तर जो फिक्सेशनमध्ये गेलेला फॉस्फरस आहे तो भरपूर आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय पाहिजे, फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया पाहिजे. तर फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया आपल्याला बायोपॉवरमधून मिळतो. आणि झिंक आहे, तर झिंक सोलेबल बॅक्टेरिया पण त्याच्यामधून मिळतो. म्हणजे कोणताच कंटेन कोणत्याच प्रकारचं बॅक्टेरिया खात नाही. झिंकचा बॅक्टेरिया झिंकच खाणार, आणि फॉस्फरसचा बॅक्टेरिया फॉस्फरस खाणार. ते झिंकचा बॅक्टेरिया फॉस्फरस नाही खाणार, किंवा फॉस्फरसचा बॅक्टेरिया झिंक नाही खाणार. तर अशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन असतं. त्यामुळे बायो कंटेन देणं खूप महत्त्वाचं आहे. खतं देण्यापेक्षा जैविक संसाधन तुमच्या जमिनीमध्ये कशी आहे यावर तुमच्या जमिनीची ग्रोथ आणि सॉईल रिच ओळखल्या जाते. तर सॉईल आपली कशी आहे, सॉईल रिच जर बनवायची असेल तर जैविक खताचा वापर करा, जेणेकरून आपल्या सॉईल रिच बनेल आणि चांगलं उत्पादन आपल्याला तिथे मिळून जाईल. तर या पद्धतीनं शेतीशाळेच्या माध्यमातून हे प्लॉट डेव्हलप केलेलं आहे. तर याची जी ग्रोथ आहे खूप छान आहे, समाधानकारक आहे. सध्या 1 नंबर ग्रोथ दिसते.
नॅचरल ह्युमस आणि बायोपॉवरमुळं जमीन जी बेड आहे आपलं ते एक नंबर असं भुसभुशीत जमीन राहते, मोकळी. मोकळी जमीन राहिल्यामुळं कंद चांगला पोसला जातो. हे सगळं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपण जे खत टाकतो ते डायरेक्ट खत नाही टाकत. डायरेक्ट आपण शेणखतामध्ये किंवा निंबोळी पेंडमध्ये रासायनिक खत मिक्स करून टाकतो आणि तेही पुन्हा डिकम्पोजिशन बॅक्टेरियासोबत. तर शेतकरी मित्रांनो, आपण विचारूया प्लॉट ऑनर संतोष सर यांना की आपली जी शेतीशाळेची ट्रीटमेंट आहे ती कशी वाटते. सर, शेतीशाळेच्या ट्रीटमेंटविषयी काय सांगाल? आतापर्यंत तुम्ही दिलेले औषध आम्ही तुमच्या पद्धतीनं जसं सांगितल्या पद्धतीनं करायला लागलो तर खूप छान वाटत आहे आणि समाधानही वाटत आहे. पूर्वी आमचं कसं व्हायचं आहे की कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना आम्ही कृषी सेवा केंद्रावर जायचो. त्यांनी जे सांगितलेलं बाबा हळदीला आता आमची पिवळी व्हावं लागली, त्यांनी सांगायचं आम्हाला हे सोडा ते सोडा, मग आम्ही तेच घ्यायचो. तर मागच्या वर्षी आम्हाला एकरी हळदीला 40,000, 45,000, 50,000पर्यंत खर्च आला. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आम्हाला या तुमच्या स्प्रेचं, खताचं, वॉटर सोलर ड्रिंचिंगचं हे सर्व नियोजन 40,000पर्यंत येईल आणि उत्पन्नाची हमी तुम्ही 40 क्विंटल दिलेली आहे. त्या आशेने आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली हे व्यवस्थापन करत आहोत. तर आतापर्यंतचं व्यवस्थापन छान वाटलं? छान वाटलं सर, छान वाटलं. हां, तर काही अडचण आली ट्रीटमेंटमध्ये? नाही, अडचण नाही आली. तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभास लागलं, त्याच्यामुळे अडचण तर आतापर्यंतच काय आली नाही. थँक्यू. तर पुढे असंच आमचं मार्गदर्शन राहील. फक्त व्यवस्थित ज्या वेळेला स्प्रे आणि ड्रेंचिंग सांगितली त्यावेळेला पूर्ण करा, आपल्याला रिझल्ट छान मिळतील. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. सुटलं मॅथ्समध्ये डेव्हलपमध्ये सुटलं होतं का नाही.